झाडांचा व्हिडिओ बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की मी आलेली आहे पोकळला. तर पोकळला आई गेली होती आमची देवाला. देवावरून आई आल्यापासून मी आईची भेट घ्यायला आली नव्हती. तर मी आत्ता आलेली आहे पोकळला. पण घरं लावलेली आहेत. आई आप्पा खाली शेतात आहेत. तर आता आपण जाऊयात खाली डायरेक्ट शेतात. चलिये आता शेतात चाललोय. आधी आपण आप्पा आई दोघं पण खाली आहेत. तर शेतात बघा आप्पांनी मका लावली. गुरांची मका आहे ही, म्हणून एवढी दाट आहे, गाईला खायला केलेली. आणि हा आई ना आप्पा आहेत इथं बघा. इथं चिक्कू काढतायत. यायच्या अगोदरच तयारी. बघा ह्या मकाच्या रानात ही चिक्कूची 2 झाडे आहेत. आप्पाला वरती चढवले स्वामी समर्थ. आता कसं करावा. होय आप्पा उतरा खाली भैया चढल आता. कौतिकच झालं गड्या. अहो पण नका या खाली तुम्ही पहिले. आई काढते. आई त्या चिक्कूची काठी त्याला काय म्हणते ग तू. काय म्हणायचं असतं. आकडी. आकडीने आमची आई चिक्कू काढते. चांगले चांगले पाडाला आलेलेच गोड लागतात मम्मी. जर थोडा कच्चा जर निघला ना तर मग ते चांगलं नाही लागत. जरा थोडे कच्चेच निघले होते. तसं नका काढू आप्पा. आता हे लसूण लावलेलं आहे आईने आमच्या. लसणाला सावली झाली बहुतेक. अजून लसूण काय एवढा सुधारलेला नाही. इथलाच नाही सुधारला आहे, पलीकडच्या साऱ्यातला चांगला आहे. भरपूर लसूण लावला आहे. यंदा मी लसूण लावलेलं नाही. तर आता यंदा मी आमच्या आईकडूनच लसूण नेणार आहे. हा एक आंबा आहे. 2 आंबे उन्हाळ्यात याचेच भरपूर आंबे खाल्ले होते. खाली कांद्याचं गोट आहे. हे बघा आईने गोट लावलेलं आहे कांद्याचं. ह्या फुलामध्ये बी असतं कांद्याचं. ते एखाद्याला गोट म्हणजे काय हे कळणार नाही म्हणून सांगितलं. कुठं आहे ग तू. तुझं ती वाऱ्याने कणसं हलत्यात ज्वारीची. कसं गाणं आठवतंय मला कुठलं सांगू का. हसत डोलत मोत्याचं पीक येतं. पुढं काय ग. गुलाब जाई जुई मोगरा फुलवित माळ्याच्या माळ्यामध्ये पाटाचं पाणी जातं. पिकल्याला एवढे चिक्कू काढून टाकलेले आहेत आमच्या आप्पांनी झाडावरून. आप्पा उतरले का नाही खाली. झाडावरच आहेत का अजून. वरनं खाली टाकल्यावर काय व्हायचं नाही ना त्याला. येतोय का हाताला. मी हाताने काढतो. बस झालं आप्पा. आता उतरा खाली. आलं आलं. आम्ही का खाली मी का खाली आप्पा. नाही नाही आम्ही का राहिल्याला खाणारच. पाखरांना त्यांनी कुठं जायचं. त्यांनी कुठं जायचं. शेतकऱ्याचा एक हिस्सा पाखरांसाठी अगोदरच काढून ठेवावा लागतो. साडीला चिकटा लागलाय. आता चिकटा काढतोय भैया. आणि आई आमची म्हणती. आमची आई म्हणती बघा आता ही आईच्या साडीचा चिकटा काढतोय. लग्न झाल्यावर हे असंच राहावं. काय वर बघ. नाही बाबा. का रे बाबा राहशील का असाच. होय ग. होय ग. मग ही काही यूट्यूबमधला व्हिडिओ जाणार नाही कुठं. तांदळात जादू असतो. डोक्यावर पडलेल्या तांदळात जादू असते. अक्षिदामध्ये ती जादू अशी होती. ती अक्षिदा डोक्यावर पडलं की पोरगं बायकोचं होतं, आईचं राहत नाही. होय काय भैया. नसतं ग तसं काय. नसतं ना. काढलेले चिक्कू जाग्यावरच सोडून आम्ही चाललोय आता घरी. का तर आमची आई म्हणली थोडा वेळ तसंच ठेवलं म्हणजे त्या चिक्कूचं चिक कमी होईल. आणि ही आकडी बघा ही अशी अडकवली. परत जाग्यावर सापडली पाहिजेत म्हणून. आणि बघा अलिबाबाच्या गुहेतनं बाहेर निघलो.
तिथलेच मुद्दा म्हणून काढलाय का मका? ती मोर मका मिळाला हा हा. वाट केली तिथं ती जरा बारकी होती त्याला. काल बाजारातून 30 रुपयाची हळद घेऊन आले मी. हो, हळद पण विकायला येते. आणि ही बघा, आमच्या आईने हळद मला लागल म्हणून थोडीशी न उकडताच ठेवली आहे. आणि ही हळद माझ्या मैत्रिणीने दिली होती, तिचा आभार खरं. आई हळकुंड थोडी ठेवली का बियाला, आणि हे थोडी उकडून ठेवलेली आईने. आणि हे बघा, हे चिरंजीव काय आणलं रे लब्बाडा. हा हा, साखरेचं खाणार त्याला देव देणार, हाजीर तो वजीर. आणि इथं सारखा हाजीर आम्हीच असतो, ह्या वेळेसच जरा लेट झालं. आणि आउट ऑफ सीझन लिली आलेली आहे पांढरी. तुला केशरी कलरची लिली द्यायची गाई एकदा. मुंगळे भरपूर आहेत गावरान गुलाबावर. रोजची आमच्या आईची एवढी रांगोळी असते बघा. तुळशी पुढं मी काय म्हणतोय, ही तुळशीचा ओटा आणि माती ही काढून तुळस. नवीन लावावं लागेल. हां, माती पण बदलली पाहिजे तुळशीवरची, तुळशीतली. चिंचेला चिंचा किती लागलीत बघा. आणि ही चिंचन पलीकडं निलगिरीचं झाड दिसते. ती निलगिरी बरी ठेवली गाई. जेरबेऱ्याची सुंदर फुलं आणि आईचा मनी प्लांट. अगदी आमच्या मंथननी एक काडी माझ्या इथून आणली होती ह्या मनी प्लांटची. आणि आमच्या बाप्पूला एवढं मनी प्लांटचा वेल आवडतो. बाप्पू म्हणजे माझा भाऊ. आणि तो तिकडं पुण्यात आहे. त्याची एवढी इच्छा की माझ्याकडे खूप जास्त मनी प्लांट यावं, आणि त्याकडे काही मनी प्लांट येत नाही. आणि इथं बघा आमच्या आईकडं इकडे लावायला पाहिजे त्या ह्याच्यावर. आणि इथं हिनं घरातच अडचण केली आहे का नाही आप्पा. काय बी राडा घालती उगं घरातच. इकडे या तारावर चला बाकी काय. हा, लई झाड झालं का मनी प्लांट. लय सुंदर आलाय रे. आता जेवण करायचंय आम्हाला. ही काय प्रसादाची केळी जमवून ठेवली काय? आपली घरची हाच की देवाला प्रसाद ठेवलेला प्रसाद. हो. या आईची देवपूजा बघा. तरी आज मला वाटते कमीच फुलं वाहिलेत. आत्ता सध्या माझ्याकडं फुलं नाही आहेत देवाला. पण बघा आमच्या मातुश्रींची देवपूजा. पावभाजी घेऊन आलेली आज आप्पांना. आप्पांच्याच आवडीचं आणलंय, आईचं नाही आवडीचं आणलं. आई देवावरला आली, पण आईला आवडतो डोका, आईला आवडतो डोसा. आणि मी आणलंय आप्पांसाठी जिलेबी. पावभाजी आप्पांना वाटतं असं खावं की पटकीन आज जावं. आणि आई तरी पण भाकरी करायला बसली. जेवण करून बसलेलो आहोत आम्ही. आता तुम्हाला गार्डन फिरवून आणते आईचं. हा, आता ह्यांचं दोघांचं काय चालू आहे तर आप्पांच्या ह्या नारळाला नारळ परिपक्व होत नाहीत. पाण्याचं नारळ असल्यासारखंच त्याचं लगेच नारळ खाली पडतात. आई तगारीचं झाड छान आलं की ग. मागच्या पाडव्याच्या वेळेस आलतो तेव्हा आईला ही तगाऱ्याचं झाड दिलेलं आहे. पाडव्यालाच का गाय? ते तू काढ बाबा फोटो तुझं तू. असे नारळ होऊन आईच्या खाली पडतात. आता ह्याच्यावर चालू आहे रिसर्च करणं. काय रिसर्च करतोय काय माहिती. आणि हे शेवंती आहे आईची. ही 12 महिन्याची शेवंती आहे खरं तर, गुलाबी कलरची. आता फुलं येतील तिला. तुळशीचं झाड किती मोठं असू शकतं बघा. माझ्या उंचीचं हे तुळशीचं झाड आहे. ब्रह्मकमळ लावलंय. कशात आहे ब्रह्मकमळ? माठात. किती त्याची पानं हेल्दी आहेत बघा. ह्या बोली आणि हा जरबेऱ्या. आई जरबेऱ्या जमीन आहे ते का पाईपात आहे? आणि हा गलांडा. आता माझ्या देवाला फुलं काय नाही तर, आणि ह्याच्याकडं किती फुलं. ही काय त्याला लिमिट आहे का?
नारळ पाडायचं काम चालू आहे. किती फुलं आहेत बघा. आणि ह्या फुलांचा माझ्याकडचा सीझन संपलेला आहे. ही जमिनीत असल्यामुळं हे अजून इथं भरपूर फुलं आहेत. मोगऱ्याचं रोप आहे बघा. हे करमाळ्यातल्या मोगऱ्यापासून काढून दिलेली एक रोप काढून माझं आता गेलेच जमाय. आणि हे पांढरं गुलाब लावलं का तू इथं? इथं का लावलं मग परत? नेहलं कोणी तर दिलं नाही, मला राहू दे आता ते. आणि जादू बघा, जादू दाखवते तुम्हाला. ह्या मडक्याखाली ही रोप लावलेली आहेत आणि मडके झाकून ठेवलेले आहेत त्याला बघा. उन्हामुळे जास्त क्लिअर दिसत नाहीत बघा. ही ह्या देंतसची रोप आहेत. तर आष्टरचं बी कसं काढायचं हे बघा. हे बघा, हे सगळं आष्टरचं बी आहे. आता मी ह्यात टाकते. आई कॅलेंडुलाचं बी ठेवलंय का? होय अगं, उगवलंय बघा. ही कॅलेंडरला आता ही संपत आलाय तोपर्यंतच इकडं हे नवीन चालू झालेलं आहे बघा. कॅलेंडरचं बी उगून आलेलं आहे इकडं. आणि हा जरबेरे ही अजून लावला होय. काय तुला कटाळाच नाही थोडा? काय करावं? निशिगंधाचा आहे बघा. आता फुलं ह्याची संपलेत. आणि खजाना दाखवते बघा तुम्हाला. बघा ही खजाना जरबेऱ्याचा. पॉली हाऊसमध्ये सुद्धा इतका सुंदर जरबेरा येणार नाही. किती सुंदर असं जरबेरा, 2 कलर. आणि माझ्याच इथून जरबेरा ही घेऊन आलेली, पण हिच्या इथं का काय माहिती माझ्या इथे इतका सुंदर कलर येतच नाही अगं आई. किती सुंदर आलाय बघा हा कलर. आणि जरबेऱ्या एका हेल्दी जरबेऱ्यामध्ये किती बी असू शकते हे तुम्हाला दाखवते मी आता. बघा आता त्या जरबेऱ्यामधलं बी दाखवते मी तुम्हाला. बाहेर करे असं जिऱ्यासारखं जे आहे ना ते सगळं जरबेऱ्याचं बी आहे. हे बघा, जर तुमचं फूल जर हेल्दी असेल तरच त्याच्यामध्ये बी उगवतं. जर फूल खराब असेल, जास्त हेल्दी नसेल, तर त्याच्यामध्ये बी जास्त नसतं. बघा आता ह्याच्यात जवळजवळ 20-25 बी असेल. जिरीसारखं जे दिसते ते सगळं बी आहे. आणि बघा ही लाल शेवंती. आता ह्या सगळ्याचं सीझन संपलेला आहे, पण थोड्याफार कळ्या कुठं राहिलेल्या आहेत त्याची. आता ही अशी सुंदर अशी फुलं अजूनही उमलत आहेत. हा वेगळाच कलर आहे जरबेरीचा इथं. हा वेगळा आहे, हा वेगळा आहे. पिवळी शेवंती आहे, मखमलही आहे. आणि खरं तर हे हॉलीहुक आहे. हॉलीहुक ह्याला सायंटिफिक नेम ह्याचा हॉलीहुक आहे, पण आम्ही आमच्या भाषेत ह्याला भेंडी म्हणतो. भेंडी कारण ह्याची पानं आहेत, झाडाची रचना आहे ती भेंडीसारखी आहे. आणि ह्याची जादू बघा तुम्हाला दाखवते. आता शेतकऱ्याला ह्याचा काहीच खरं उपयोग नाही, कारण ह्याचं एक जरी झाड आलं ना तरी प्रत्येक झाडामध्ये इतकं बी असतं. आता हे ओलं आहे खरं. हे सगळे ह्या झाडाचं बी आहे. आणि एवढे एका ह्याच्यात 20 बी असेल. आणि असं किती बी आले ह्या झाडाला बघा. खूप जास्त बी आले हे बघा. आणि शेतकऱ्याला असं झाड असेल तर उगाचच त्या फुलाच्या झाडाचंच गवत रानात होतं, त्याचं काही हे शेतकऱ्याला उपयोग नाही. आणि ही मोठी लग्नात जी हारात लिली असती ती लिली आहे. आणि त्याचं आमच्या आईने आता पानं काढून टाकलेली आहेत. पानं काढली तर खालच्या गड्ड्याला जास्त जोर मिळतो आणि त्याच्यातून परत नवीन फुलांची निर्मिती होते. आत्ताच तुम्हाला त्या भेंडीचं दाखवलं मी. भेंडी म्हणजे हॉलीहुक. तर त्याचीच ही किती रोपं आलेली आहेत बघा. ही सगळी त्याचीच रोपं आहेत. पालकाचे कसलं पालकाचं पान आहे बघा. हे एकदम हिरवं गार लुसलुशीत असं पाल येते. लिंबाला आता लिंब नाही आहेत, उन्हाळ्यापर्यंत येतील. आणि तिथे एक चिक्कूचं झाड आहे. आणि ही गावरान केळी आहे बघा.
ही केळी पिकलेली आहे. आज आपण चाललेले आहेत पुण्याला, तर ह्याच्यातली केळी पार्सल होणार आहे पुण्याला. आणि असं खाण्यात जी मजा आहे ती कशातच नाही. गावरान केळी विदाऊट खाता पाण्याची, ह्याच्या इतकं अमृत दुसरं कुठलंच नाही म्हणायला हरकत नाही. केळीच्या शेजारी हे पांढऱ्या गुलाबाचं झाड आहे. झाड म्हणायचं की वेल म्हणायचं माहीत नाही, पण ह्याला खूप जास्त कळ्या येतात, भरपूर कळ्या आहेत. तरी आई ह्याच्याकडे जास्त एवढं विशेष लक्ष देत नाही, कारण आहे ना ही जंगलासारखं लईच पसरते. आईला आवडत नाही ते. हे फुलं आहेत छान, पण खूप जास्त जागा घेते. म्हणून बघा आता ह्या किती काय आहेत. झुपक्यानीच फुलं येतात ह्या गुलाबाला. पांढरा गुलाब फांदीपासून तयार होतो. तिथं खाली पांढरी शेवंती होती. असलीवाली शेवंती ही गावरान गुलाब आहे. तिथं देखील ब्रह्मकमळ आहे. दिसतंय का तिथं? पारिजातक आहे, आणि पारिजातक आमच्या इथे फांदीपासूनच तयार केलेले. पांढऱ्या जास्वंदीचं आहे, ते देखील फांदीपासून तयार केलेले. बेलाचं झाड आहे. देवाची आवड असणाऱ्यांना सगळ्यांना बेलाचं झाड आवडतं. आणि हे चंदनाचं आहे. चंदनाचा पाला उन्हाळ्यात फुलं कमी असतात तेव्हा माझ्या हिरवागार पाला आणि थोडीशी जी काही थोडीफार फुलं असतील तर ती फुलं देवाला लावते. पंचमुखी गोकर्णीचं तिनं खरं तर हे जमिनीत आहे. उन्हाळ्यात ह्याला पाणी खूप लागेल तर फुलं येणार नाहीत, म्हणून तिनं तिकडं कुंडीत देखील तयार केलं आहे. तर बघा हे पंचमुखी गोकर्णीचं आहे. हा आईने आंबा लावलेला आहे. आता गावरान आहे का कसं आहे मला माहीत नाही, पण ह्याला मोहर आलेला आहे. खालच्या आंब्याला मोहर आलेला नाही, ह्या आंब्याला मोहर आला आहे. आणि भोपळे बघा केवढे खायचे आहेत का? इथे एक भोपळ्याचा वेल होता, तो वेल काढला, पण भोपळे मोठे आहेत तर ते भोपळे तसेच पडलेत. आणि तिथं करवंदाचं एक आईला मी छोटंसं रोप दिलं होतं, तर ते छान झालेलं आहे. करवंदाचं नारळ लावलेलं आहे. आणि जी मी कालच्या व्हिडिओमध्ये म्हटलं होतं की मी आईकडे जाईल तेव्हा घेवडे घेऊन येईल, तर आईने हा वेल लावलेला आहे. विदाऊट खाता पाण्याचा वेल. शेंगा आहेत का ह्याला काय घ्या, जे पिकासाठी लावलेलं असतं त्याला खत वगैरे घालतात, ह्याला काही खत वगैरे घातलेलं नाही. आता बरेच दिवस झाले ह्या वेलाला शेंगा येतातच आहेत. आता ह्याचा पण संपत आलेला आहे सीझन. बहुतेक थोड्या कमी झालेत, फुलं थोडी कमी झालेत. इकडं ह्याला नव्हती आहे अजून. इथं परत एक लाल जास्वंदाचं झाड लावलं आहे, आणि त्याची फुलं आहेत बघा दारात. हे पांढऱ्या जास्वंदाचं आहे. तिथं ती खूप अडचण करत होतं, म्हणून आईने त्याच झाडापासून त्याच्याच फांदीचं तिथं एक रोप तयार केलं. इथे एक घेवड्याचं वेल आहे. हा मोगरा आहे तो मोठ्या पाकळीचा मोगरा आहे, त्याचं फुलाची साईज मोठी आहे. तेवढं सगळं शेवंतीचं बन होतं. छोटी लाल शेवंती आणि पिवळी शेवंती मिक्स होती. हो 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 हो. आणि हे बहुतेक जुईचं तिनं रोप तयार केलेलं आहे. कुठून आणलं आहे? हा पांढरा चाफा. आता सकाळी आलेली 2 फुलं तिने काढून नेलीत. हे बघा असं चाफा आहे. हा गावरान पांढरा चाफा. इकडं पण नारळ आहेत. आमच्या भावाने ह्यावेळेस नारळाची झाडं खूप जास्त झाडं, आणि हे सकाळी मी व्हिडिओमध्ये दाखवलेत. हे इथून तिथून ह्या नारळाची लाईन आपली रस्त्यापर्यंत आहे. हे बघा ह्या आमच्या आप्पांच्या गायासुद्धा पांढऱ्या शुभ्र असतात. आप्पा लई चकचक ठेवतात गायांना. घराला पूर्ण एक वेडा मारून झालेला आहे. हां कुठे गेली आई? चिकवा नाही गेली होय. आई कुठं जाते? आईला कुठं जाऊनच द्यायची नाही. केळीचा घड काढून आणलाय. आता आप्पा म्हणतात पुण्याला जायचं का नाही? मग जायचं. मग वाटलं की जायचं. का रे चिक लागला काय केळीचा? नाही ना.
तिथंच पाण्याचा एक छोटासा हौदा आहे. आता जाण्याची वेळ चालू झालेली आहे आणि मी थोड्या वेळातच जाणार आहे, पण करमाळ्यातली फुलांचं शॉर्टेज आलेलं आहे. देवाला फुलं नाहीत म्हणून मी इथली फुलं तोडून नेणार आहे. आता आईला पण लय फुलं होते आईच्या देवाला फुलाचा कंटाळा येतो, फुलं येते इथं. करून चाललेलो आहोत आम्ही आता घरी. सगळं झालेलं आहे. पिशवी भरून घेतलेली बघा. काय काय घेतलं आहे पिशवीमध्ये, केळी दूध सगळं घेतलेलं आहे. आईने दिलेलं आहे. जरा वाटीभर आणायचं, नेताना पाठीभर घेऊन जायचं. ही तर माहेरची खरी संकल्पना असते. भेटूयात आपण आता करमाळ्याला गेल्यावर. भैयाचा हात दुखतोय त्याच्यामुळे गाडी मी घेतली आहे आणि भैयाचा हात दुखतोय म्हणून गाडी मी चालवते. भैयाचा पण विश्वास बसावा की त्याच्या आईला पण गाडी येते. आम्ही आता पोपळ धरून करमाळ्याला आलेलो आहोत आणि हे हळकुंड आणलेले आहेत बघा. आई माझ्यासाठी ठेवलेली, कारण मी ज्यूसमध्ये टाकते, हळदीचं दूध वगैरे करून पिते. काल मी एवढीच हळकुंड 30 रुपयाची आणली होती आणि आता आज ही बघा. किती खा घरचं संपत नाही, विकतचं पुरत नाही, तशी अवस्था आहे. दूध आणलेले, गावरान केळी आणलेली आहे, हळकुंड आहेत, घेवडे शेंगा आहेत आणि खूप जास्त फुलं होती, पण फुलंच मुळात मला जास्त तोड वाटत नाही. करमाळ्यातल्या फुलाचं शॉर्टेज आल्यामुळं मी फुलं घेऊन आलेली आहे. देवापुरतं 2-3 दिवस संक्रांतीपर्यंत जातील म्हणून. तर एवढी फुलं मी आणलेली आहे. चंदनाच्या पाल्यासहित, तुळशीच्या मंजुळासहित फुलं घेऊन आलेली आहे. तर तुम्हाला माझ्या माहेरचं घर आवडलं का हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हसत राहा, आनंदी राहा. थँक्यू.